अक्षरशः त्यांनी माझ्या पायावरती त्या मुलांना घातलं आणि म्हणाले की माझी दोन्ही मुलं बिघडलेली वाममार्गाला लागलेली मुलं आहेत, पण आजचा अभिनय, आजचा विषय, आजची ताकद, आजची लेखणी, आजचं नाटक बघितल्यानंतर आयुष्यावर आम्ही चांगले वागू अशी त्यांनी देवासमोर वरून वचन मला दिलेलं आहे आणि कधी पुन्हा वाममार्गाला जाणार नाहीत. नमस्कार मंडळी, रसिको, मी विजय गोखले. विनोदी नट म्हणून माझी ओळख आहे, ओळखला जातोय, लेबल लागलं आहे, वॉटेवर. पण गंमत अशी असते, अनेक भूमिकांनी समाधान दिलं, त्या गंभीर भूमिका होत्या. थँक्यू मिस्टर ग्लाड, वाहतोय दुर्वांची जुडी वगैरे. पटकन एक वाहतोय दुर्वांची जुडीचा किस्सा होतो. बाळ कोलटकर लिखित ताई भाऊचं रिलेशन सांगणारं नाटक. हे बिघडलेल्या मुलाची कथा त्याच्यामध्ये होती. अक्षरशः हजारो लोकांनी ते प्रयोग बघितले. म्हणजे बाळ कोलटकरांच्या नाटकाला कोकणातल्या कनाती पुरल्या नाहीत, त्या तोडून 10,000 लोक प्रेक्षक असायचे, असं ते संपूर्ण होतं. तर मला त्या प्रयोगाचा किस्सा आठवतो. कणकोलीच्या जवळ तरळा नावाचं गाव आहे, तिकडे मी प्रयोग केला. म्हणजे बाळ कोलटकर गुरुवर्य आणि आशाताई काळे, दोन दिग्गज, जे भूमिका करायचे त्या भूमिकांनंतर मी आणि निवेदिता जोशी सराफ, म्हणजे आता आम्ही दोघांनी रिप्लेस केलं त्यांना आणि आम्ही अनेक शेकड्यांनी प्रयोग केले त्याचे. पण त्या प्रयोगाच्या वेळेला एक बिघडलेल्या मुलाला सुधारण्याची इच्छा आहे पण संधीच मिळत नाही, असं ते कॅरेक्टर आहे. आणि अतिशय टची कॅरेक्टर होतं. आणि आम्ही जेव्हा प्रयोग संपवून मी लॉजवरती कणकवलीला गेलो, रात्री 3-3:30च्या सुमाराला चव्हाण नावाचे गृहस्थाने दोन मुलांना घेऊन आले आणि अक्षरशः त्यांनी माझ्या पायावरती त्या मुलांना घातलं आणि म्हणाले की माझी दोन्ही मुलं बिघडलेली वाममार्गाला लागलेली मुलं आहेत, पण आजचा अभिनय, आजचा विषय, आजची ताकद, आजची लेखणी, आजचं नाटक बघितल्यानंतर आयुष्यावर आम्ही चांगले वागू अशी त्यांनी देवासमोर वरून वचन मला दिलेलं आहे आणि कधी पुन्हा वाममार्गाला जाणार नाहीत. अजून काय पाहिजे. त्या क्षणाला मला जाणवलं की कला आणि समाज याचं रिफ्लेक्शन, एकमेकांवरती परिणाम किती असतो, कला किती महत्त्वाची आहे. त्यामुळे मी नेहमी अजून हे सर्वच कलाकारांना सांगू इच्छितो आणि मी पाळत आलो आहे, जे काही करायचं ते इकडनं प्रामाणिकपणे 100% यहाँ से करोगे तो नटेश्वर रंगदेवता तुमच्या पदरामध्ये यश घातल्याशिवाय राहणार नाही. करायचं कुठलीही गोष्ट ती इकडनं करायची. हरिओम. कलाक्षेत्र खूप मोठं आहे, संस्कार्य मोठं आहे.